आज काय दिवस आहे बघा ना, जिजाऊंची जयंती आणि शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झाला त्या ठिकाणी सगळ्या जगातला मोठा पुतळा तुम्ही उभा करणार आहे. याचं भूमिपूजन हा योगायोग नाहीये, हे इतिहासात तुम्ही काहीतरी घडवावं हे लिखित आहे. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं. म्हणजे आता तर आपण महिला सबलीकरणाच्या बद्दल बोलतो, महिलांच्या सबलीकरणाच्या बद्दल नेहमी चर्चा होते, महिलांच्या आरक्षणाच्या बद्दल नेहमी चर्चा होते. पण पहिल्यांदा आपल्या इतिहासात जर महिलांच्या सबलीकरणासाठी किंबहुना स्त्रीनी सुद्धा कसं राहायला पाहिजे, स्त्रीनी एक स्फूर्ती कशी द्यायला पाहिजे, आपल्या मुलांना कसं घडवायला पाहिजे, कसे संस्कार द्यायला पाहिजे, ते जिजाऊ महासाहेबांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतात. आणि आज त्यांची जयंती. शिवाजी महाराजांचं आपण अष्टपैलू नेतृत्व आपल्याला माहित आहे. आपण नेहमी म्हणतो शिवाजी महाराजांच्या इतिहासात हे हिंदवी स्वराज्य का स्थापन केलं, हे स्वराज्य आपल्यासाठी का स्थापन केलं त्यांनी. आज 350 वर्षानंतर सुद्धा शिवाजी महाराजांचं आपण नाव का घेतो, शिवाजी महाराजांना नतमस्तक का होतो. अनेक विचार मंचावर आपण जातो, पण पायातले चप्पल काढत नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर सगळे इतर पाहुणे मंडळी सगळे चप्पल काढून इथं वर चढले. हे का वेगळं पण आहे. काका शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, ज्याचा 350 वर्षानुसार भारतातल्या लोकांना जगातले लोक त्याची दखल घेतात. काका ते अष्टपैलू नेतृत्व आपल्याला सगळ्यांना समजणं गरजेचं आहे. आपण सुद्धा शिवाजी महाराज कसं होऊ शकतो. म्हणजे शौर्य असेल, शौर्य म्हटलं तर त्याची अनेक उदाहरणं आहेत, त्यात मी खोल जात नाही. पण आज आपण एक निश्चित उदाहरण घ्यायला पाहिजे, ते म्हणजे शिवाजी महाराजांना जे जिजाऊंनी घडवलं आणि त्यातला मुख्य पैलू हा जो होता ते संस्कार. दुसरं होतं धाडस. शिवाजी महाराजांना धाडशी कुणी केलं, या जिजाऊंनी केलं. त्यांच्या मनात घातलं की स्वराज्य तुम्ही निर्माण करायचंय. या मावळ्यांना सगळ्यांना एकत्र आणण्याचा अठरा पकडतात 12 बडोतेच्या लोकांना. हे त्यांच्या हक्काची जमीन आहे, हा त्यांचा अधिकार आहे. आणि स्वप्न बघायचं शिवाजी महाराजांना स्वराज्याचं, हे कुणी स्वप्न बघायचं घडवलं, हे जिजाऊंनी शिकवलं. आणि म्हणून आज मला इतका आनंद होतोय. आनंद ह्याच्यासाठीच होतो कारण ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर, ज्या वास्तूत झाला त्या वास्तूचा जीर्णोद्धार सुद्धा कोल्हापूरचे राजाचे छत्रपती शाहू महाराजांचे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराजांनी केलं. आणि त्याच भूमीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनासाठी आज शरददादा सोनवणे मला बोलवलं. माझ्यासाठी सुद्धा हा अविस्मरणीय प्रसंग आहे. जे मी त्यांच्या घरात माझा जन्म झाला, मला 7 अभिमान आहे, यांचा वंशज आहे. पण मी सुद्धा एक मनुष्य आहे ना, आणि मला सुद्धा तुम्ही ती संधी दिली दादा, त्यासाठी मी माझ्यासाठी सुद्धा हा अविस्मरणीय प्रसंग आहे. फार मोठा संकल्प आहे. मला आवडलं शिवाजीराव तिथं आले, आमदार इथं आले, त्यांनी सांगितलं भाषण आज कुणीच केले नाही. काय म्हटले, आमच्या परीने जी काय मदत लागणार आहे, शरद दादांनी मदत मागितली नाहीये. त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्हाला सुद्धा जेवढं आम्हाला मदत करता येईल तेवढं आम्हाला करू. आणि म्हणून मी सगळ्या बांधवांना सांगू इच्छितो, पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो की राजकारणाच्या विरहित, राजकारणाच्या पलीकडे हा संकल्प आहे. आणि म्हणून माझं सगळं आव्हान आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या देशातल्या लोकांना की आपण सगळ्यांनी ह्याच्यात मदत करणं गरजेचं आहे, जेणेकरून देशातले नाही तर जगातले लोक शिवनेरी किल्ल्यावर येतील, रायगडच्या पाठोपाठ शिवनेरीच्या किल्ल्यावर इथे येतील, शिवाजी महाराजांना नतमस्तक होतील, जिजाऊंना वंदन करतील आणि इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुद्धा वंदन करण्यासाठी, जगातल्या सगळ्यात मोठ्या वंदन करण्यासाठी येतील. माझी एवढीच विनंती राहणार आहे, एवढीच विनंती त्यांना राहणार आहे. ज्यावेळेस शिवाजी महाराजांना इथं नतमस्तक झाले, वंदन केलं, पण बाहेर पडत असताना शिवचरित्र, शिवाजी महाराजांनी स्वराज्य आपल्यासाठी का निर्माण केलं, का 18 पगडजात 12 बलुतेदारांना घेऊन एकत्र नेऊन स्वराज्य निर्माण केलं, हे सुद्धा आत्मचिंतन करून, आत्मसात करून बाहेर पडायला पाहिजे. म्हणजे इकडे वंदन करायचं
शिवचरित्र समजून घ्यायचं. हे स्वराज्य आपल्यासाठी का निर्माण केलेलं आहे? हे स्वराज्य नुसतं शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी केलं नाही. इंग्रज स्वराज्य, हे स्वराज्य हे 350 वर्षानंतर सुद्धा आपण साजरं करतो. हे जेणेकरून ते सुराज्य वावत आहे. ह्याच्या पुढे अनेक हजारो अनेक लाखो वर्ष सुद्धा हे शिवचरित्र चालायला पाहिजे, असं सुद्धा त्याचा तुमच्या पूर्ण या तुमच्या प्रोजेक्टमध्ये तो विचार निश्चित यावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे.